आज केलं आहे केळीच्या कोक्याची भाजी. हेका केळीचो कोको म्हणतात कोकणात. आम्ही केळफूल म्हणतो. तर साफ करणं जरा कठीण असतं, म्हणून सरसकट ती भाजी करूक जाणत नाही. त्याच्यात ह्यो देटारो असता आणि एक पोपाद्रो असता, तो काढूक हो, नाही तर भाजी चिवट होता आणि कडू लागतं. त्याच्यानंतर एक कढई घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे मोहरी आणि लसूण, बारीक चिरून कांदो, वरसून घातलं हळद, गरम मसाला. सगळा परतून झाल्यावर रात्री चिरून ठेवलं आहे ती भाजी, ती पिळून घातलं. भिजवलेले काळे वाटाणे, चवीपुरता मीठ, सगळा व्यवस्थित ढवळून किंचितसं गूळ घालायचं, म्हणजे अप्रतिम चव येता. जरा धगधगीत पाणी घाला. आडूकपणा त्याचो गूळ घातलास की जाता. तुमका नको असली नाही घातलास तरी चालता, पण घातलास तर चविष्ट लागतं. आणि झाकून शिजवायचे. किंचितसं धगधगीत पाणी घातला ना की वाटाणे व्यवस्थित शिजान येतं. वाटाणे शिजली की भाजी शिजली अशी समजायची, कारण ते कडक असतात ना, नाही म्हटलं तरी. आणि झाकून दोनदा तीनदा अशी परतून ना ती व्यवस्थित शिजवून घ्यायची. थोडी लोक आधी शिजवून घेतात मग फोडणी देतात. मी फोडणी देऊन शिजवून घेते. वरसून घातलं आहे खोबरं. अशी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब.